नमस्कार सर. नमस्कार. हार्ट डिझीज हा एक ट्रिकी डिझीज आहे असं म्हटलं जातं. बरोबर. बऱ्याचदा याची लक्षणं दिसतात तर कधी दिसतही नाही. मग कुठल्याही व्यक्तीला जर थोडंसं काम केल्यावर थकवा आला किंवा चालताना दम लागत असेल तर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास आहे असं आपण म्हणू शकतो का? हो, नक्कीच. जर एखाद्या व्यक्तीला चालल्यानंतर किंवा थोडीफार श्रमाची कामं केल्यानंतर दम लागणं किंवा छातीत भरून येणं किंवा छातीत दुखणं असे काही त्रास होत असतील तर निश्चितच हे हृदयरोगाचं एक प्राथमिक लक्षण असू शकतं. त्याचं कारण असं आहे ना की हृदयाचं मुख्य काम असतं आपल्या शरीराला रक्त पुरवणं किंवा ऑक्सिजन पुरवणं. आणि हे काम करत असताना रेस्टिंगला तर हृदय म्हणजे रेस्टिंगला तुम्ही ज्यावेळी बसलेले आहात त्यावेळी तुमचं हृदय तर खूप छान रक्त पुरवतच असतं. पण हृदयाची ताकद किंवा हृदयाची उच्चतम कार्यक्षमता म्हणजे तुम्ही ज्यावेळी व्यायाम करत असता, काहीतरी धावपळीची कामं करत असता, त्यावेळीसुद्धा हृदयाने व्यवस्थित रक्तपुरवठा केला पाहिजे ही त्याच्याकडनं अपेक्षा असते, जेणेकरून शरीर काहीही त्रास न होता व्यवस्थित काम करू शकेल. पण ज्यावेळी अशा पेशंट्समध्ये काही त्रास जाणवायला लागतात म्हणजे चालल्यानंतर दम लागणं, थाप लागणं, तर हे एक हृदयरोगाचं लक्षण निश्चितच असू शकतं. मग त्यासाठी कोणती तपासणी त्या व्यक्तींनी करायला हवी? बऱ्याचशा तपासण्या त्यामध्ये गरजेच्या असतात. कारण दम लागणं आमच्याकडे ज्यावेळी एखादा पेशंट येतो आणि तो आम्हाला केस टेकिंगच्या दरम्यान सांगत असतो की मला चालल्यानंतर दम लागतोय, तर त्यावेळी आम्ही त्याच्या बेसिक काही तपासण्या करतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हे पाहतो की हा दम त्याला फुफ्फुसांमुळे तर लागत नाही आहे ना. मग त्यासाठी त्याचे काही क्लिनिकल एक्झामिनेशन्स असतात ते केले जातात. ते केल्यानंतर मग पुढचा एक प्रश्न राहतो की हा दम त्याला हृदयरोगामुळे तर लागत नाही ना. आणि मग ह्यासाठी आम्ही स्ट्रेस टेस्ट करत असतो. आता हा स्ट्रेस टेस्ट किंवा स्ट्रेस ECG ही काय तपासणी असते तर या स्ट्रेस ECGमध्ये त्या पेशंटला एका ट्रेडमिल मशीनवरती जवळपास एक 15 मिनिटाच्या प्रोटोकॉलवरती चालवलं जातं. जर 15 मिनिटं तो पेशंट त्या ट्रेडमिल मशीनवरती काहीही त्रास न होता आणि त्याच्याच बरोबरीने त्याच्या हार्ट रेटचा रिस्पॉन्स, त्याच्या ब्लड प्रेशरचा रिस्पॉन्स, त्याचा ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे जर सगळं व्यवस्थित राहिलं तर मग आम्ही असं अनुमान लावतो की ह्या पेशंटच्या हृदयाची कार्यक्षमता नॉर्मल आहे ॲज वेल एज ह्या पेशंटच्या हृदयाच्या रक्ताचा पुरवठासुद्धा उत्तम चालू आहे. म्हणून अशा पेशंटसाठी आम्ही जनरली स्ट्रेस टेस्ट किंवा स्ट्रेस ECG करून घेण्याची सल्ला देत असतो. डॉक्टर, स्ट्रेस टेस्टमध्ये तुम्ही जी हृदयाची कार्यक्षमता पाहता त्यावरून काय निदान करता येतं? बघा, हृदयाची कार्यक्षमता म्हणजे हृदयाचं जे काही त्याचं दिलेलं काम आहे, त्याला अलॉटेड जे वर्क आहे ते काम त्यांनी पूर्ण नाही केलं तर आम्ही म्हणतो की याची हृदयाची कार्यक्षमता कमी आहे. हृदयाचं काम काय तर सगळ्या शरीराला 15 मिनिट त्या स्ट्रेस टेस्टच्या मशीनवर चालत असताना जवळपास 35 ml ऑक्सिजन पर kg पर मिनिट पोहोचवणं हे हृदयाचं मुख्य कार्य असतं. जर हृदय हे काम व्यवस्थित करू शकला नाही तर मग आपल्याला शरीरामध्ये त्या पेशंटच्या वेगवेगळी लक्षणं जाणवतात. म्हणजे काय की त्याला दम लागू शकतो, चक्कर येऊ शकते किंवा त्याच्या हार्ट रेट जो आहे तो ॲबनॉर्मली वाढू शकतो, ब्लड प्रेशर ॲबनॉर्मली वाढू शकतं. ही सर्व लक्षणं जर आम्हाला जाणवली तर आम्ही म्हणतो की हे हृदय आता तितकं कार्यक्षम राहिलेलं नाही आहे किंवा त्याच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे. याच शब्दाला मेडिकल सायन्समध्ये क्रोनिक हार्ट फेल्युअर असं म्हणलं जातं. म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणं इज इक्वल टू ज्याचं आम्ही डायग्नोसिस करतो, निदान करतो, त्याला म्हणतात CHF म्हणजे क्रोनिक हार्ट फेल्युअर. डॉक्टर, क्रोनिक हार्ट फेल्युअर म्हणजे नक्की काय? म्हणजे ते कशामुळे होतं? क्रोनिक हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणं आणि हृदयाला जे अलॉटेड काम आहे ते काम त्याने नीट न करणं म्हणजे क्रोनिक हार्ट फेल्युअर. त्याच्या क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या कारणांचा जर विचार केला की हृदय काम कमी का करायला लागतं किंवा हृदयाला असं काय होतं ज्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते, तर त्यात बरेचसे रिस्क फॅक्टर्स असतात. जसं डायबिटीजमध्ये बऱ्याच दिवसांसाठी जर रक्तातली साखर खूप वाढलेली राहिली तर त्या वाढलेल्या रक्तातल्या साखरेमुळे हृदयाच्या मांसपेशींवरती त्याचा ताण येतो आणि मग त्याच्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होतात. ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, त्याच्या हृदयाला विनाकारण खूप जास्त ब्लड प्रेशर जनरेट करायला लागतं आहे कुठल्या तरी कारणांमुळे आणि मग हा क्रोनिक हायपरटेन्शनमुळे हृदयावरती अतिरिक्त ताण येतो आहे आणि त्या ताणामुळे मग हृदयाच्या मांसपेशी कमजोर होतात. काही वेळी हृदयाच्या झडपांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे व्हॉल्व्युलर स्टेनोसिस किंवा व्हॉल्व्युलर रिगर्गिटेशन्स असे काही प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्समुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ शकतात. तसंच काही पेशंट्सला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर म्हणजे हार्ट अटॅक ज्यावेळी येतो, हार्ट अटॅक आल्यानंतर काही प्रमाणात हृदयाच्या मांसपेशी कमजोर होतात आणि मग त्याचाही परिणाम क्रोनिक हार्ट फेल्युअरवरती होऊ शकतो. तसंच ओबेसिटी म्हणतो आम्ही की ज्याच्यामध्ये वजन जर जास्त वाढलेलं असेल तर त्याच्यामुळे हार्टवरती स्ट्रेस येणं आणि त्यातून हार्ट फेल्युअर अशा मल्टिपल कारणांमुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ शकतात आणि मग त्या कमजोर झाल्या की त्यांचं जे मुख्य काम आहे सगळ्या शरीराला रक्त पुरवणं, हे रक्त पुरवण्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि मग त्या स्टेजला आम्ही क्रोनिक हार्ट फेल्युअर असं म्हणत असतो. डॉक्टर, मग अशा पद्धतीच्या हार्ट फेल्युअरमुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो? तुमच्या हृदयाचं किंवा हार्टचं एक मुख्य काम असतं शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन मेंटेन करणं.
आणि हे रक्त फिरवत राहणं कंटिन्युअसली, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एका मिनिटामध्ये तुमचं हृदय जवळपास 5 लिटर रक्त सर्व शरीरभर पोचवत असतं किंवा फिरवत असतं. हे रक्त प्रवाहात किंवा सर्क्युलेशनमध्ये राहणं हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळी हार्ट फेल्युअरकडे पेशंट जायला लागतो त्यावेळी होतं असं की शरीरामध्ये रक्ताचं जे अभिसरण आहे किंवा सर्क्युलेशन आहे ते कमी व्हायला लागतं आणि मग त्याची परिणती अशी होते की ते रक्त शरीरामध्ये साठल्यामुळे किंवा थांबून राहिल्यामुळे शरीरामध्ये पाणी साठून राहायला लागतं. इमॅजिन करा की पायाकडून जे रक्त वरती हृदयाकडे परत यायला पाहिजे होतं ते रक्त व्यवस्थित परत आलं नाही. काय होईल तर पायामध्ये जे काही रक्त साठून राहिलं आहे त्या साठलेल्या रक्तातून पाणी थोडंसं बाहेर येईल आणि मग ते तुमच्या त्वचेच्या आत साठून राहील, ज्याला आपण म्हणूया की पायावरती सूज येते. इन शॉर्ट, रक्ताचं अभिसरण कमी झाल्यामुळे किंवा सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे शरीरामध्ये सूज येणं हे सुरुवात होते लक्षण. म्हणजेच पायावर सूज येणं, मग मांड्यांवर सूज येणं, स्क्रोटल स्वेलिंग, काही वेळा पोटामध्ये पाणी साठतं ज्याला असायटिस किंवा उदर म्हणतात, काही वेळा यकृतामध्ये पाणी साठतं त्याला. ह्याशी वेगवेगळी कंजेशनची लक्षणं रुग्णाच्या शरीरामध्ये जाणवू शकतात जर हृदय कमजोर झालं. तसंच पुढचं एक लक्षण असतं की हार्ट रेट ॲबनॉर्मली वाढणं. काय होतं की हृदय कमजोर झालेलं आहे. एखादा कमजोर माणूस ज्यावेळी तुम्ही त्याला काम करायला सांगाल त्यावेळी तो व्यवस्थित काम करू शकणार नाही, पण तो काम करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याची जी तडफड होते किंवा हार्ट रेट वाढायला लागतो. थोड्याशाच व्यायामामध्ये खूप जास्त हार्ट रेट त्या पेशंटचा वाढू शकतो जर हृदय व्यवस्थित काम करत नसेल तर. त्याच पद्धतीने चालल्यानंतर पेशंटला दम लागणं, थाप लागणं अशी लक्षणं जाणवतात. जर हीच कंडिशन कंटिन्युअस राहिली तर शरीरामध्ये भरपूर मेटाबॉलिक चेंजेस घडतात आणि मग त्यातून लिव्हर फेल्युअर म्हणजे यकृतावरती ताण येऊन यकृताचं काम खराब होणं किंवा किडनीवरती स्ट्रेस येऊन किडनीचं काम खराब होणं. तसंच हृदयाच्या स्वतःच्या म्हणजे जर हृदयाचा ताण अतिरिक्त वाढला तर हृदयाच्या मांसपेशी या डायलेट व्हायला लागतात आणि त्या डायलेट झाल्या किंवा डायलेट इन द सेन्स काय की असं इमॅजिन करा की मांसपेशी सशक्त असतील तर जसं शरीर एक सुसहन नसतं, म्हणजे एक मांसपेशी एका पर्टिक्युलर शेपमध्ये असते, पण जर त्या मांसपेशी कमजोर झाल्या तर त्याला शिथिल पडतात. तसंच हृदयाच्या बाबतीत असतं. जर हृदयाच्या मांसपेशी सशक्त न बनता त्या कमजोर व्हायला लागल्या तर त्या शिथिल होतात, त्यांचा आकार वाढतो, त्याला आम्ही डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणतो. आणि ह्या स्टेजमध्ये मग परत भविष्यात जाऊन हृदयाच्या झडपांचाही त्रास सुरू होतो. सो शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती त्याचे निगेटिव्ह परिणाम होतात, जसं किडनी आहे, ब्रेन आहे, तुमचं लिव्हर आहे आणि स्वतः हार्ट. इन शॉर्ट, या सगळ्या अवयवांवरती त्याचे भरपूर दुष्परिणाम होऊ शकतात जर ही क्रोनिक हार्ट फेल्युअरची कंडिशन अशीच चालू राहिली तर. ओके डॉक्टर, मग अशा रुग्णांवर तुम्ही माधवबागमध्ये काय उपचार करता? माधवबागचं जर तुम्ही विशेषतः बघायला गेलात तर माधवबागकडे जे आम्ही अपेक्सपेट प्रोग्राम अंतर्गत 4 प्रमुख आमचे बेसिक प्रिन्सिपल आहेत आणि त्या प्रिन्सिपल्स म्हणजे मॉडर्न डायग्नोस्टिक्स की ज्याच्यामध्ये आधुनिक तपासण्या आम्ही करून घेतो आणि रुग्णाची आत्ताची जी स्थिती आहे ती डिफाईन करून घेतो किंवा ती मार्क करून घेतो. जसं स्ट्रेस टेस्टवरती आम्ही त्या पेशंटच्या हृदयाची कार्यक्षमता तपासतो, त्याच्या हृदयातून किती ml ऑफ ऑक्सिजन बाहेर पडतो आहे, म्हणजेच ज्याला आम्ही VO2 मॅक्स म्हणतो, त्या पेशंटचा VO2 मॅक्स एक्झॅक्टली किती आहे हे आम्ही स्ट्रेस टेस्टवरती तपासतो. याला आम्ही मॉडर्न डायग्नोस्टिक्स म्हणतो, ज्याचा आम्ही वापर करत असतो आमच्या पेशंटच्या सुधारणा तपासण्यासाठी. त्याच पद्धतीने रिसर्च बेस्ड किंवा संशोधनावर आधारित आयुर्वेद शास्त्रातली चिकित्सा पद्धती. आजपर्यंत माधवबागनी खूप संशोधन करून बऱ्याचशा चिकित्सा पद्धती विकसित केलेल्या आहेत, ज्या चिकित्सा पद्धतींचा वापर करून हृदयाची कार्यक्षमता खूप चांगल्या पद्धतीने वाढवता येते. हे आता संशोधनातून सिद्ध झालेलं आहे आणि ते जगविख्यात झालेलं आहे, कारण आंतरराष्ट्रीय जर्नल्सनी त्याला मान्यता दाखवलेली आहे. त्यामुळे हे अशा संशोधनावर आधारित चिकित्सा पद्धती, त्याचबरोबर कार्डियॅक डाएट आणि कार्डियॅक फिजिओथेरपी, जे रोग एकदा निर्माण झाला की रोग बरं करण्यासाठी डेफिनेटली चिकित्सा असतात, पण आहार आणि व्यायाम या 2 गोष्टींची गरज नितांत असते तो रोग परत होऊ नये ह्यासाठी. आणि म्हणूनच माधवबागच्या या अपेक्सपेट प्रोग्राम किंवा HFRTच्या अंतर्गत आम्ही कार्डियॅक डायटिशियन आणि कार्डियॅक फिजिओथेरपी यांचाही समावेश केलेला असतो. आणि या सगळ्याच्या सोबतीने एक प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि योगाचा समावेश, जेणेकरून रुग्ण शारीरिक, मानसिक आणि ओव्हरऑल जो मेडिकली तो फिट कसा राहील यासाठी हा प्रयत्न वेगवेगळ्या लेव्हलला आम्ही करत असतो. आणि हे सर्व आम्ही जे आमच्या पेशंटला ऑफर करतो त्या ट्रीटमेंट प्रोग्रामला आम्ही म्हणतो हार्ट फेल्युअर रिव्हर्सल थेरपी म्हणजे HFRT. डॉक्टर, हार्ट फेल्युअर रिव्हर्सल थेरपी म्हणजे HFRT या थेरपीमुळे रुग्णाची स्थिती कशी सुधारते? HFRTमध्ये जे बेसिक कोर ट्रीटमेंट्स आहेत त्याला कोर ट्रीटमेंट्सला आम्ही SHS म्हणतो आणि त्या SHSमध्ये 4 मुख्य प्रोसिजर्स असतात. त्यातली सर्वात पहिली प्रोसिजर असते सेंट्रिपिटल ओलिएशन, दुसरी असते थर्मल वासोडायलिटेशन, तिसरी असते थोरॅसिक ट्रिप आणि चौथी असते पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन.
आणि या 4 कोर प्रोसिजर्स बेसिकली त्या पेशंटच्या हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष जबाबदार असतात. त्यातली सगळ्यात पहिली प्रोसिजर असते सेंट्रिपिटल ओलिएशन. आता हे सेंट्रिपिटल ओलिएशन म्हणजे काय, तर या सेंट्रिपिटल ओलिएशन या प्रोसेसमध्ये हृदयाकडे जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण वाढवलं जातं एक्सटर्नल बॉडी प्रोसेसेसद्वारा. म्हणजे काय की एक सेंट्रिपिटल मसाज करून त्या हृदयाच्या दिशेने जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण आमच्या या प्रोसेसमध्ये वाढवलं जातं. त्याचा फायदा काय होतो की जेवढं हृदयाकडे रक्त जातं तेवढंच हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्ताचं प्रमाण वाढत असतं आणि त्यामुळे पेशंट बऱ्याचशा त्रासातून मुक्त व्हायला सुरुवात होते. तसंच या सेंट्रिपिटल ओलिएशनमुळे पेरिफेरल रेझिस्टन्स किंवा शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत या रक्तवाहिन्यांवरचा जो अतिरिक्त ताण वाढलेला असतो तो ताणसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. या सेंट्रिपिटल ओलिएशन प्रोसेसमध्ये वापरली गेलेली जी काही औषधं आहेत त्या औषधांचाही मुख्य रोल हृदयाची मांसपेशींना सशक्तीकरण करण्यासाठी असतो आणि हे बेसिकली बेनिफिट्स या सेंट्रिपिटल ओलिएशन या ट्रीटमेंटमुळे मिळत असतात. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस येते थर्मल वासोडायलेटेशन. या थर्मल वासोडायलेटेशन प्रोसेसमध्ये एका पेशंटला स्टीम चेंबरमध्ये त्याचं हेडनेक फेस बाहेर ठेवून पूर्ण बाकीचं शरीर हे त्या स्टीम चेंबरमध्ये आतमध्ये ठेवलं जातं आणि मग आतमध्ये औषधी डिकॉक्शन म्हणजे औषधी काढ्याची वाफ आतमध्ये सोडली जाते. याचा परिणाम असा होतो की शरीरांतर्गत ज्या काही रक्तवाहिन्या आहेत म्हणजे हेडनेक फेस खालच्या पूर्ण शरीरातल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत या रक्तवाहिन्यांचं विस्फारण म्हणजे थर्मल वासोडायलेटेशन हा शब्दच आपल्याला सांगतोय की रक्तवाहिन्यांचं विस्फारण होणार आहे आणि जेवढं रक्तवाहिन्यांचं विस्फारण होईल तेवढा हृदयावरचा अतिरिक्त थर्मल वासोडायलेटेशनचा मेन इफेक्ट म्हणाल तर हा असतो की शरीरातून अतिरिक्त पाणी, जसं आपण मगाशी बघितलं की हार्ट फेल्युअरमध्ये कंजेशन निर्माण व्हायला सुरुवात होतं. कंजेशन म्हणजे काय, शरीरात पाणी साठायला लागतं. मग ते पायावरती सूज असेल, पोटामध्ये पाणी साठून असायटिस असेल, अशा पद्धतीने शरीरात वॉटर अक्युम्युलेशन व्हायला सुरुवात होते. थर्मल वासोडायलेटेशनचा मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट हा असतो की शरीरातून एक्स्ट्रा वॉटर आणि एक्स्ट्रा सॉल्ट एक्सक्रीट आउट केले जातात, बाहेर फेकून दिले जातात आणि हे शरीरातून जर बाहेर गेले तर निश्चितच शरीरावरचा अतिरिक्त ताण कमी होतो, हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी होतो. हा या थर्मल वासोडायलेटेशनचा सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट असतो. तशीच त्याची ब्लड प्रेशरवरचा बेनिफिट की त्यांनी ब्लड प्रेशर खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये येतं, हार्ट रेट कंट्रोलमध्ये येतो, सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी म्हणजे स्ट्रेसमुळे जे काही हार्ट रेट ब्लड प्रेशर वाढलेलं असतं याच्यावरही बऱ्याच चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येतं आणि ओव्हरऑल बघायला गेलात तर हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी झाल्यामुळे पेशंटला जे दम लागणं, धाप लागणं असे त्रास होतात ते खूप चांगल्या पद्धतीने कमी केले जातात. या थर्मल वासोडायलेटेशन नंतर तिसरी ट्रीटमेंट येते थोरॅसिक ट्रिप. ही थोरॅसिक ट्रिप ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये पेशंटला सुपाईन पोझिशनमध्ये आमच्या थेरपी स्टेशनवर झोपवलं जातं आणि मग त्याच्या पूर्ण थोरॅक्स रिजनला, म्हणजे हा शब्दच आहे थोरॅसिक ट्रिप, त्याच्या पूर्ण थोरॅक्स रिजनवरती ज्या रेस्पिरेटरी मसल्स आहेत, इमॅजिन करा एक पेशंट त्याला दम लागण्याचा त्रास आहे, दम लागण्याच्या त्रासामध्ये हृदयाचं इन्व्हॉल्वमेंट डेफिनेटली असते पण त्याचबरोबर या ज्या रेस्पिरेटरी मसल्स आहेत की ज्या श्वास घेण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात या रेस्पिरेटरी मसल्ससुद्धा फटीगमध्ये जातात. सारखा दम लागल्यामुळे किंवा सारखा श्वास घेण्यासाठी एफर्ट्स द्यायला लागल्यामुळे या रेस्पिरेटरी मसल्स ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत किंवा थोरॅक्समध्ये आहेत या स्ट्रेसमध्ये जातात आणि त्या स्ट्रेसमध्ये गेल्या कारणामुळे पेशंटला अजून दम लागतो. थोरॅसिक ड्रिप ही अशी एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये पेशंटला झोपवून त्याच्या या पूर्ण थोरॅक्सवरती विशिष्ट औषधांच्या काढ्यानी किंवा डिकॉक्शननी धारा केली जाते आणि मग ती धारा केल्या कारणाने या रेस्पिरेटरी मसल्स रिलॅक्स होतात किंवा तिकडे ब्लड वेसल्स डायलेट झाल्यामुळे त्यांचा रक्तपुरवठा वाढतो आणि मग त्यातून पेशंटचा जो दम लागण्याचा त्रास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कमी केला जातो. सो ही थर्ड ट्रीटमेंट थोरॅसिक ट्रिप. त्याच्यानंतर चौथी ट्रीटमेंट येते पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. या पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये एनिमा म्हणतो किंवा आयुर्वेदात त्याला बस्ती म्हणलं जातं, जसं नाव सांगतं आहे की पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे गुदद्वारावाटे काही औषधं आतमध्ये सोडणं. एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपण एनिमा देतो किंवा पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू काही औषधं आत सोडली जातात त्यावेळी त्या मेडिसिनची शरीरात किंवा हृदयापर्यंत पोचण्याची किंवा रक्तात पोचण्याची क्षमता ही ओरली घेतलेल्या औषधांपेक्षा जास्त असते. म्हणजे एखादं औषध जर मी रेक्टली दिलं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप जास्त होतं कारण ते डायरेक्टली रक्तापर्यंत पोचतं आणि त्यातूनच ते हृदयापर्यंत पोचू शकतं. या पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जी काही औषधं वापरली जातात त्या औषधांचं मुख्य काम असतं हृदयाच्या मांसपेशींना सशक्त करणं, शरीरातलं अतिरिक्त कोलेस्टेरॉल किंवा चरबी आहे ती कमी करणं
शरीरातला अतिरिक्त फ्लुइड लोड किंवा पाण्याचा जो अतिरिक्त संचय शरीरात झालेला आहे तो अतिरिक्त संचय कमी करून देणं, ही 3 मुख्य कामं या पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू आपण अचीव करतो आणि त्यातूनच पेशंट हार्ट फेल्युअरमधून बाहेर यायला लागतो. आता या 4 प्रोसेस सांगितल्या. आम्ही आमच्या या HFRT प्रोग्राममध्ये, आमचे HFRT प्रोग्राम 1, 2, 3 आहेत, रुग्णाच्या वेगवेगळ्या क्लिनिकल कंडिशननुसार किंवा त्यांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेच्या ग्रेडनुसार आम्ही आमच्या पेशंटला HFRT 1, 2 किंवा 3 असे 3 वेगवेगळे पॅकेजेस देत असतो किंवा सांगत असतो. या ट्रीटमेंटमध्ये या कोर ट्रीटमेंट्स SHS किंवा सेंट्रिपिटल ओलिएशन, थर्मल वासोडायलेटेशन, पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, थोरॅसिक ट्रीप, या 4 प्रोसेसेस आपण 7 वेळा, 14 वेळा आणि 21 वेळा अशा वेगवेगळ्या पॅकेजेसनुसार किंवा पेशंटच्या गरजेनुसार 7, 14, 21 अशा पद्धतीने आपण पेशंटवरती करत असतो. आणि हे करत असताना पेशंटच्या शरीरामध्ये जे मी मगाशी सांगितले हे सगळे बदल घडत आहेत. हे घडणारे बदल पेशंटला काय काय बेनिफिट देऊ शकतात, तर सगळ्यात महत्त्वाचा हा बेनिफिट असतो की त्या पेशंटची एफर्ट टॉलरन्स कॅपॅसिटी म्हणजे त्याचा VO2 मॅक्स, त्याच्या हृदयाकडून त्याच्या शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनची आणि रक्ताची पूर्ती किंवा रक्त आणि ऑक्सिजन मिळण्याचं जे प्रमाण आहे हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. तसंच व्यायाम केल्यानंतर अचानक हार्ट रेट वाढणं किंवा ॲबनॉर्मल ब्लड प्रेशर वाढणं, हे जे काही रिस्पॉन्स असतात हे सर्व रिस्पॉन्स या ट्रीटमेंटनंतर कमी व्हायला लागतात. हृदयाची कार्यक्षमता वाढल्यामुळे सर्व शरीरामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्या कारणाने हार्ट अटॅकचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात कमी होतात. अगदीच शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर माधवबागच्या चिकित्सेने किंवा या HFRTमुळे जर एखाद्या रुग्णाचा 1 ml जरी VO2 मॅक्स वाढला तरी त्याचे मृत्यूची शक्यता किंवा मॉर्टॅलिटी रेट हा 15% कमी होत असतो. आणि आज माधवबागच्या फक्त 7 ट्रीटमेंट्सनी असं आढळून आलं आहे की जवळपास रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता 7 ml ऑक्सिजननी वाढते. म्हणजे इमॅजिन करा की 1 ml जरी हृदयाची ऑक्सिजन पुरवण्याची कार्यक्षमता वाढली तरी 15% मृत्यूचा दर कमी होणार आहे. आणि माधवबागच्या फक्त 7 ट्रीटमेंट्स रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता 7 ml वाढवून देत आहेत. याचा अर्थ असा आहे की ही ट्रीटमेंट ओव्हरऑल मॉर्टॅलिटी कमी करण्यासाठी, पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्याच्या शरीरात जे काही भविष्यात येऊ शकणारे हार्ट अटॅकचे किंवा मॉर्टॅलिटीचे जे काही कॉजेस आहेत हे सर्व कमी करण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असते. वेल डॉक्टर, असं म्हणतात की हृदयविकार हा जीवनशैलीशी निगडीत असा आजार आहे. बरोबर. मग उपचार आणि औषधं या व्यतिरिक्त माधवबागतर्फे या रुग्णांना काय मदत दिली जाते? ज्यावेळी आपण हृदयरोगाकडे पाहतो त्यावेळी हृदयरोग हे मान्य करून घेतलं पाहिजे की हा लाईफस्टाईल जनरेटेड विकार आहे. म्हणजे तुमच्या जीवनशैलीशी याचा खूप जवळचा संबंध असतो. आणि मग ही जीवनशैली जर सुधारली नाही तर हा हृदयरोग चिकित्सेने आम्ही बरा करू, पण तो हृदयरोग परत होऊ नये यासाठी जीवनशैली सुधारणं हे नितांत गरजेचं असतं. सांगायचा उद्देश हा आहे की ट्रीटमेंट्सनी किंवा माधवबागच्या HFRT ट्रीटमेंटनी पेशंट बरे होतात, पण ते बरे झाले की ते बरेच ठेवण्यासाठी किंवा त्यांना त्या चांगल्या स्थितीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्यांची जीवनशैली बदलणं हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच HFRT किंवा हार्ट फेल्युअर रिव्हर्सल थेरपीच्या या आमच्या ओव्हरऑल प्रोग्राममध्ये आम्ही कार्डियॅक डायटिशियन, कार्डियॅक फिजिओथेरपी आणि लाईफस्टाईल काउन्सिलिंग वर्कशॉप्स यांना एक महत्त्व देत असतो. डाएटच्या बाबतीत म्हणायला गेलात तर बरेच वेळा असं आम्हाला आढळून येतं की रुग्णाची एक पर्टिक्युलर सवय असते की जी सवय रोगासाठी जबाबदार असते. अगदी साधा उदाहरण घ्यायचं झालं तर जनरली 4 जणांच्या एका कुटुंबासाठी घरामध्ये जर 2-2.5 किलो तेल पुरणार असेल आणि त्यांच्या घरात जर ही पद्धत असेल की ते 5 लिटर किंवा 5 किलो तेल वापरतात, तर निश्चितच त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्या रुग्णाच्या घरामध्ये व्याधी निर्माण करणारा एक घटक चालू आहे आणि तो म्हणजे फक्त ऑइल कन्झम्पशन आहे. सांगायचा उद्देश हा आहे की माधवबागच्या या डाएट सपोर्टमुळे त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या म्हणजे अगदी कस्टमाइज्ड आम्ही हे डिफाईन करू शकतो की ह्याच्या जीवनामध्ये जे काही तो आहार घेतोय त्यातली ही एक गोष्ट पर्टिक्युलरली चुकीची आहे ज्याच्यामुळे त्याला हा त्रास पुढे होऊ शकतो. तेवढी एक बरोबर केली तरी सुद्धा हृदयरोगातून तो बाहेर पडू शकतो. हे समजवण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठीच कार्डियॅक डायटिशियनचा सपोर्ट आम्ही या प्रोग्राममध्ये आमच्या पेशंटला देत असतो. तसंच कार्डियॅक फिजिओथेरपी, व्यायाम किती करावा, कसा करावा, ह्याला खूप चांगली सूत्र आज आहे. म्हणजेच सकाळी उठून नुसतंच चालायला निघा हे एवढंच व्यायामाच्या बाबतीतलं आजचं जे भारतीयांचं अंडरस्टँडिंग आहे तो थोडंसं कमी आहे. व्यायामाच्या बाबतीत खूप काही गाईडलाईन्स आज निर्माण झालेल्या आहेत.
हार्ट फेल्युअरच्या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये असणाऱ्या पेशंट्सनी कुठला व्यायाम किती प्रमाणात आणि किती फ्रिक्वेन्सीने करावा, या सर्व गोष्टींबद्दलची माहिती आमचे कार्डियक फिजिओथेरपिस्ट आमच्या पेशंट्सला देत असतात. त्याच्याच सोबतीने लाईफस्टाईल काउन्सिलिंग वर्कशॉप, म्हणजे तुमचं जी दिनचर्या आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करताय त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकला अनुसरून करताय की नाही हे समजून त्याच्यात जे काही आवश्यक बदल आहेत ते सुचवणं, हे या लाईफस्टाईल काउन्सिलिंग वर्कशॉपचं एक महत्त्वाचं काम असतं. आणि अशा पद्धतीने आम्ही मल्टिपल लेवलला, म्हणजे डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल काउन्सिलिंग या सर्वांचा वापर करून आम्ही रुग्णाला मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून तो रोग त्याच्या शरीरात परत निर्माण होऊ नये. त्याच्याच सोबतीने आम्ही त्या पेशंटला वेलकम किट देत असतो, ज्या वेलकम किटमध्ये व्यायाम करण्यासाठी काही यंत्रांचा समावेश केलेला असतो. मग त्याच्यामध्ये स्पायरोमीटर, त्याच्याबरोबर थेराबँड, बलून्स आणि स्माइली बॉल्स अशांचा समावेश असतो, ज्याच्यामुळे पेशंटसाठी व्यायाम करणं हे एक अजून इंटरेस्टिंग होतं. आणि त्याचाच फायदा असा होतो की मग व्यायाम रेग्युलरली केल्या कारणामुळे तो रोग परत येण्याचे चान्सेस खूप प्रमाणात कमी होतात. सो हाच अप्रोच माधवबागचा आहे की एकदा बरा झालेला पेशंट परत रोगी होऊ नये, ही सुद्धा माधवबागचीच जबाबदारी आहे आणि ती पाळण्यासाठी आम्ही पूर्णतः सक्षम आहोत. डॉक्टर, मगाशी तुम्ही HFRT ट्रीटमेंट कशी काम करते हे आम्हाला सांगितलं. बरोबर. या थेरपीचा फायदा रुग्णाला स्वतः कसा जाणवतो? रुग्णाला जे फायदे जाणवतात ते अतिशय स्पष्ट असतात. त्याचं कारण असं आहे की जसं हृदयाची कार्यक्षमता वाढायला लागते तसं त्या पेशंटच्या जीवनामध्ये त्याच्या कार्यक्षमतेत खूप बदल व्हायला लागतात. म्हणजे ज्या पेशंटला हार्डली 10-15 मिनटं चालल्यानंतर दम लागत असतो, तोच पेशंट या चिकित्सेनंतर अर्धा तास काहीही त्रास न होता व्यवस्थित धावू पळू शकतो. ज्या पेशंटला जिने चढताना पहिल्याच जिन्याला दम लागत असतो किंवा पहिल्याच जिना चढल्यानंतर थकवा जाणवत असतो, असे पेशंट या चिकित्सेनंतर अगदी 4-4 जिने विदाऊट काही त्रास होता चालू शकतात. त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये ह्या ट्रीटमेंटनी खूप मोठा बदल घडताना आम्हाला दिसत असतो. पेशंटच्या बाबतीत काही अनुभव सांगायचे तर असा की बऱ्याचशा पेशंट्समध्ये कार्यक्षमता एवढी कमी झालेली असते की अगदी रुटीन ॲक्टिव्हिटी करणं सुद्धा अवघड जातं. म्हणजे आंघोळ करून आल्यानंतर पण दम लागत असतो, थोडेसे कपडे बदलले, काही वाकून कामं केली की तरीसुद्धा दम लागत असतो. असे पेशंट ज्यावेळी आमच्या चिकित्से सुरू करतात किंवा चिकित्सा त्यांची सुरू होते आणि त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता जशी वाढायला लागते तसे ते पेशंट त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांची लाईफ एन्जॉय करायला लागतात. त्यामुळे रुग्णाला त्याच्या कार्यक्षमतेमध्ये, त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये, त्याच्या उत्साहामध्ये, इवन त्याच्या मानसिकतेमध्ये, हे लक्षात घ्या की ज्यावेळी तुमच्या हृदयाची कार्यक्षमता चांगली असते आणि तुमच्या सर्व शरीराला पर्याप्त ऑक्सिजन किंवा रक्त मिळत असतं, त्यावेळी तुमच्या मानसिकतेवरही त्याचे खूप चांगले परिणाम होत असतात. तो व्यक्ती जास्त फ्रेश राहतो, जास्त आनंदी राहतो, चिडचिडेपणा कमी होतो. असे सर्व बदल त्या रुग्णाला जाणवत असतात. छान भूक लागणं, अन्न छान पद्धतीने पचणं, हे छोटे छोटे सिस्टीम इम्प्रूव्ह होतंय हे सांगणारे बदल तो व्यक्ती किंवा तो रुग्ण आमच्या या चिकित्सेच्या दरम्यान स्वतः अनुभवत असतो. डॉक्टर, माधवबागच्या या उपचारांची पेशंट्सनी का निवड करावी, काय सांगाल तुम्ही? काही ठळक वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांमुळे मी त्या रुग्णांनी माधवबागच्या या ट्रीटमेंटचा किंवा या उपचारांची निवड करावी असं स्पष्टपणे सांगेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी दिवसांमध्ये हृदयाची कार्यक्षमता वाढते. आमचे जे प्रोग्राम्स आहेत HFRT 1, 2, 3 हे हार्डली 2 ते 3 महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहेत. 3 महिन्यांमध्ये त्या व्यक्तीच्या हृदयाची कार्यक्षमता जवळपास नॉर्मल होते आणि हे खूप कमीत कमी दिवसात घडणारे बदल आहेत. त्याच्याच बरोबरीने या चिकित्सेदरम्यान जी काही उपाययोजना केली जाते त्या उपाययोजनेचा फायदा शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांना होतो. म्हणजे शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्यांची काळजी या ट्रीटमेंट दरम्यान घेतली जाते, हा त्यातला एक सगळ्यात मोठा फायदा म्हणता येईल. त्याच्याच बरोबरीने मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच, म्हणजेच काय की प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या सर्व समावेशी चिकित्सा पद्धतीमुळे रोगाचं एकदा निर्मूलन झालं की तो परत येणार नाही याची सुद्धा व्यवस्था केली जाते आणि हा या ट्रीटमेंटचा सगळ्यात चांगला बेनिफिट आहे. त्याच्यानंतर पुढे येतं ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनची गरज नाही. ऑपरेशन म्हणजे कुठल्याही प्रकारची चिरफाड करायची गरज नाही, ज्याला नॉन इन्व्हेसिव्ह म्हणता येईल. म्हणजे विदाऊट ऑपरेशन आपण आपल्या हृदयाची कार्यक्षमता माधवबागच्या चिकित्सेने बरी करून घेऊ शकतो. हे या ट्रीटमेंटचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. मग कुठल्याही प्रकारच्या ॲनेस्थेशियाची गरज नाही आणि या सगळ्याचा ओव्हरऑल बेनिफिट की कॉस्ट इफेक्टिव्हनेस, कमीत कमी खर्चामध्ये मॅक्सिमम बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात आणि हे सर्व या चिकित्सेचे एक वैशिष्ट्य आहेत आणि यांच्याचमुळे मी सांगतो की रुग्णांनी या ट्रीटमेंटचा वापर करून घ्यावा त्यांचं आयुष्य आणि त्यांचं आरोग्य ठीक किंवा व्यवस्थित ठेवण्यासाठी.